सोलापूरमध्ये उष्णतेच्या तडाख्यात महावितरणचा मनमानी कारभार, नागरिकांचा संताप उफाळला. सोलापूर शहरात सध्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच दुपारच्या वेळेत होणाऱ्या वीज खंडितीमुळे संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला हवामान विभागाकडून दुपारी बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तर दुसऱ्या बाजूला वीज पुरवठा खंडित केल्याने नागरिकांना घरातही दिलासा मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरात दुपारच्या वेळेत वारंवार होणाऱ्या लोड शेडिंगमुळे उकाड्याचा त्रास अधिकच वाढला आहे. विशेषतः गारमेंट आणि यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना याचा मोठा फटका बसत असून उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे कामगार वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या मते अत्यंत उष्णतेच्या काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवणे अपेक्षित असताना महावितरणकडून योग्य नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. अचानक होणाऱ्या वीज खंडितीमुळे घरगुती तसेच व्यावसायिक कामकाजावर परिणाम होत आहे. दरम्यान या परिस्थितीमुळे राज्य सरकार आणि महावितरणच्या कारभारावर सर्वसामान्य नागरिकांकडून जोरदार टीका केली जात आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा, तसेच लोड शेडिंगचे वेळापत्रक पारदर्शकपणे जाहीर करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एकंदरीत प्रचंड उष्णता आणि त्यात भर म्हणून होणारे लोड शेडिंग यामुळे सोलापूरकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.